परतीच्या पावसाने चांदवड, मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेला आहे। शनिवारी आणि रविवारी जो अतिवृष्टी झाली त्याचा फटका मका, कांदे, सोयाबीन आणि इतर पिकांनाही बसलेला आहे। सर्वात जास्त फटका हा कांदे पिकांना बसलेला आहे। कांदा पीक जो आहे तो नगदी मानला जातो, त्याच्यामुळे बहुतांश शेतकरी कांद्याचीच लागवड करतात। मात्र गेल्या काही वर्षापासून कांद्याला भाव नाही आणि आता अतिवृष्टीमुळे कांद्याचे अतोनात नुकसान झालेले। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी किती कांदा लावला आणि आज काय परिस्थिती आहे। भाऊ, काय म्हणाल, किती कांदा लावला होता आणि कशी परिस्थिती निर्माण झाली? आम्ही 2 एकर कांदा लावलाय। तर कांदा लावला कांदा लागणे म्हणजे कांदा लावायच्या अगोदरचा खर्च सांगतो आमचा। नांगरटी 2500 रुपये, रोटरवेल 2500 रुपये, 1200 रुपये पाळे पाडायला, 10,000 रुपयाचं उळं, 10,000 रुपये, 12,000 रुपये लागवड, 5,000 रुपयाची खाद आणि 10,000 रुपयाची औषध, असे 50-55 हजार रुपये आम्हाला एकरी खर्च येतो। तर आम्हाला 50-55 हजार एकरी खर्च येतो। आणि आता कालचा मुसळधार पाऊस झाल्याने आमचे खूप नुकसान झालेले। कांदा पीक हा मुख्य पीक आहे आमचं। कांद्यावर आमची उलाढाल होती, मुलींचं लग्न असेल, मुलांचं शिक्षण असेल, काही लेवलिंग असेल, काही सर्व जी उलाढाल आमची कांद्यावर। कांदा हा आमचा मुख्य पीक आहे। तर आमचा एकदम तोंडी घास आला आणि आमची खूप मोठी नुकसान झालेली, हानी झालेली आहे। तरी राज्य सरकारनं जास्तीत जास्त मदत करावी शेतकऱ्यांचे। जे संकट आलेले आहे, मायबाप सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहावं अशी आमची विनंती आहे। नुकसान झाल्यानंतर कोणी फिरकलं आहे का? तलाठी म्हणा, नेते म्हणा, पंचनामे झाले आहे का? काहीच नाही, अजून कोणी आलं नाही, पंचनामे झाले नाही, कुठलंही कोणी आलेलं नाही अजून आमच्या गावामध्ये। काय मागणी करा, काय मागणी करा? काय मागणी, आता आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे बाप, आम्हाला 50,000 रुपये एकरी त्यांनी द्यावा बा, अशी आमची इच्छा आहे। एकूणच आपण बघितलं असेल तर नुकसान तर भरपूर झालेलं आहे। मात्र मायबाप सरकारने फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत करावी, जेणेकरून आम्हाला उभा राहता येईल, अशी एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहे। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।